वित्त असेल तर वित्त मंत्र्यांकडून, सार्वजनिक बांधकाम असेल तर त्या मंत्र्यांकडून ते मांडलं जातं. मग त्यावर 3 रीडिंग्स, दॅट इज रीडिंग 1, रीडिंग 2, रीडिंग 3 असे 3 वाचनं होतात. ते त्यांनी सांगितलं आहे इंट्रोडक्शन, कन्सिडरेशन, क्लॉज बाय क्लॉज कन्सिडरेशन आणि पासिंग. त्याच्या तरतुदी संविधानामध्ये आहे. आणि ही संविधानात्मक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते मनी बिल, फायनान्शियल बिल, ऑर्डिनरी बिल, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल अशा प्रकारे वेगवेगळे बिलाचे प्रकार असतात, विधेयकाचे प्रकार असतात. ह्या तिन्ही स्टेजेस पूर्ण झाल्यानंतर एका सभागृहातून ते दुसऱ्या सभागृहामध्ये ट्रान्समिट होतं आणि दोन्ही सभागृहांनी त्याला मान्यता दिल्यानंतर त्याला राज्यपाल किंवा राष्ट्रपतीची अनुमती मिळते आणि तो कायद्याची प्रक्रिया पूर्ण होते. एवढंच फक्त मी तुम्हाला ॲडिशन सांगितलेलं आहे. आता आपल्याला विनंती आहे की आपण काही प्रश्न विचारायचे असेल तर दोघांनी विचारा. प्रश्न विचारूया म्हणजे हे ना दोघे आपल्याला सर माझे क्वेश्चन्स आहेत. आज आपल्या देशात न्याय विकला जात आहे काय? आणि श्रीमंत व्यक्ती वकिलांची फौज उभी करतो आणि गरीब व्यक्ती एक वकीलही करू शकत नाही आणि निर्दोष असूनही त्याला दोषी ठरवले जाते. गरिबांना असं वाटतं की त्यांना न्याय मिळत नाही, न्याय विकत घ्यावा लागतो. कायदा सर्वांसाठी समान आहे असं सांगितलं जातं. मग गरिबांना शिक्षा जास्त आणि श्रीमंत वर्गाला शिक्षा कमी किंवा निर्दोष का ठरविण्यात येते? जर गरीब वर्गावर अन्याय होत असेल तर याच्यावर काही उपाय आहे काय? कायद्यापुढे सर्व समान आहे. मी मगाशीच म्हटलं कायद्याची बाजू किंवा त्या प्रकरणात बाजू त्याचे वकील कशी मांडतात याच्यावर सर्वस्वी भूमिका असते. सर्व जजेस एकसारखे जर सारखाच निर्णय दिला असता तर मग ती अपिलाची प्रोव्हिजन ठेवण्यात आली नसती. कारण एका जजेस खालच्या कोर्टाने जर निकाल दिला तोच निकाल जर वरच्या कोर्टाने दिला असता, सेशन कोर्टाने किंवा हायकोर्टाने दिला असता किंवा सुप्रीम कोर्टाने दिला असता तर हे 4 ह्या उडतरणी निर्माण झाल्या नसत्या. म्हणून माणूस चुकू शकतो, तो जो जज जरी असला तर चुकू शकतो. म्हणून जो अन्याय झालेला व्यक्ती आहे त्यानं ॲपील केलं पाहिजे. आता आपण म्हणता गरीब माणसाला न्याय मिळत नाही ही सुद्धा एक भूमिका मला असं वाटतं वेगळी आहे. कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता लीगल एड क्लिनिक स्थापन झालेलं आहे. त्या लीगल एड क्लिनिकच्या माध्यमातून आपण तिथं अप्रोच होऊ शकतो. गरीबातल्या गरीबाला माणूस चांगला वकील मिळू शकतो. आणि इतकंच नव्हे तर एखाद्या समजा सेशन कोर्टात गेला आणि त्याला लीगल एड क्लिनिकचा वकील चांगला मिळाला नाही तर एखादा माणूस हायकोर्टात स्वतः ते कागदपत्र घेऊन जजच्या समोर उभा राहिला आणि मला चांगला वकील देण्यात यावा असं जर म्हटलं तर तिथं ॲमिकस क्युरी म्हणून एका चांगल्या वकिलाची तिथं हायकोर्ट जज नियुक्ती करतात. म्हणून गरीबाला न्याय मिळत नाही अशातली भूमिका नाही. फक्त त्याला जाण असावी लागते. त्याला नियमाची जरी नसली तरी आपण कुठं जायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याला आपल्या हक्काची जर जाण असली तर तो त्याचा पुरेपूर वापर करू शकतो. म्हणून माणसानं फक्त आपल्या हक्काची जाणीव करून घेतली पाहिजे. न्याय त्या पदरात नक्कीच पडतो. आपलं तो उत्तर देतोच मी. थोडंसं जे आठवले साहेबांनी जे याच्या पूर्वीच्या प्रश्नाला उत्तर दिलं त्या मला पण तिथं एक फक्त वर्ड एक सेंटेन्स ॲड करायचा होता की मी जसं कडचे सरांनी सांगितलं जवळपास माझे 70 शोध निबंध मी पब्लिश केलेले आहेत नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये. त्याच्यात मी एक जो आर्टिकल 39B आणि C सांगितलं तुम्हाला, मी माझं स्वतःचं असं मत आहे की ह्या देशामध्ये मिनिमम वेजेस आहे. माझं मत आहे मॅक्झिमम वेज ॲक्ट पण पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त एका वर्षामध्ये किती पैसे कमवू शकता त्याच्यावर पण सिलिंग पाहिजे. नाहीतर कालांतराने हे जे श्रीमंत आणि गरिबीचं जे गॅप आहे ते खूपच जास्त वायडन होत जाणार. याला कमी जर नॅरो करायचं आहे, सरकार करतं, केंद्र सरकार आणि राज्य सरकार करतात. इन्कम टॅक्समध्ये पण त्याची प्रोव्हिजन आहे आणि आमचे जे पे स्केल्स आहेत त्याच्यामध्ये पण कॅप असते. बरोबर आहे. त्याच्यामध्ये माझं म्हणणं आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण ते लागू केलं पाहिजे. मॅक्झिमम वेज ॲक्ट त्याच्यावर सिलिंग पाहिजे. बस तेवढंच. बाकी
पूर्ण 100% मी सहमत आहे साहेबांनी जे आपलं मत मांडलं. तुम्ही जे प्रश्न विचारला की आजच्या तारखेला कामगाराची पिळवणूक होत नाही का, बरोबर आहे, हाच प्रश्न आहे ना तुमचा. तर मी असं म्हणेल की 1991च्या नंतर जे आपल्या भाषणामध्ये पण मी सांगितलं की स्लोली अँड ग्रॅज्युअली वी आर कन्व्हर्टिंग फ्रॉम सोशलिझम टू कॅपिटलिझम बिकॉज ऑफ आवर पॉलिसीज. आपलं धोरण, आपल्या पॉलिसीज आपण अशा बनवत चाललो आहे कालांतराने, कारण जगाचा प्रेशर आहे आपल्यावर. आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे तर आपण इकॉनॉमिक आता सॉवरिन राहिलेलं नाही आहे. आपल्याला बऱ्याच कंट्रीचं, बऱ्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स वगैरे आहेत, वर्ल्ड बँक आहे, त्यांच्या धोरणाशी सहमती ठेवूनच आपल्याला आपल्या पॉलिसी बनवावं लागतात. आपण बघाल की 1991च्या नंतर दोन्ही न्यायपालिकेमध्ये सुद्धा आणि विधानमंडळामध्ये सुद्धा आपल्याला दिसेल की लेबर मुवमेंट्स हळूहळू स्लो होत चाललेले आहे. नाव पण घेऊन सांगतो, ऑनरेबल जस्टिस के टी थॉमसनी तर एक जजमेंट असंही दिलेलं आहे की स्ट्राईक इज अँटी नॅशनल, त्याला थांबवा. तिथे जजमेंटमध्ये आहे हा की जो त्याचा अधिकार आहे तो लीगल जरी असेल तरी त्याच्या फार मोठ्या तरतुदी आहेत. सेक्शन 20, 21, 22, 23, 24, 25 सुद्धा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टचा, त्याचा पालन करूनच तुम्ही स्ट्राईकवर जाऊ शकता. पण त्यांचं म्हणणं आहे की आपण स्ट्राईक याला डिस्करेज केलं पाहिजे आणि तो अधिकारच नाही मूर्तता. स्ट्राईक इज नॉट अ फंडामेंटल राईट, इट इज अ लीगल राईट बट इट इज रेग्युलेटेड बाय लॉ. दुसरी गोष्ट, हे जजमेंटचं झालं. दुसरी गोष्ट आपण बघा की 1991च्या नंतर मला किती कामगार कायदे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आलेत. महाराष्ट्र शासनाने केलेला आहे प्रोटेक्शन ऑफ डोमेस्टिक सर्वंट ॲक्ट 2008चा साहेब, इफ आय एम नॉट रॉंग, महाराष्ट्राने केलेला आहे. पण असं ज्या प्रमाणे कायदे बनायचे होते केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्या प्रमाणात बनवल्या गेलेल्या नाही, म्हणजे वीक झालं. ट्रेड युनियन्स वीक झालेले आहेत, बरोबर आहे. तर कुठेतरी कालांतराने त्याला रिवाईव्ह करण्याची गरज आहे तो कन्सेप्ट. तर जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये पिळवणूक होतच राहील. ऑर्गनाइज सेक्टरमध्ये तरी आम्ही आमची बाजू ठामपणे मांडतो, आमचा वर्ग ठामपणे मांडू शकतो आणि सरकार येते तिथे. पण जिथे सरकारचं इंटरव्हेन्शन नाही, जिथे लेझर फेअर थेरी अजूनही अपनावली जाते, तिथे एक्सप्लॉयटेशन आहे. सर, वाढत्या खाजगीकरणामुळे कामगारांच्या हक्कावर गदा येते असं मला वाटतं का? आहेच, नक्कीच सांगितलंच आहे मी. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशनमध्ये मी असं म्हणत नाही की लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन करू नये, ते करायचं आहे. पण तिथे कुठेतरी मध्यम मार्ग काढायचा आहे तिथे, बरोबर आहे. वर्करची पिळवणूक करून LPG इम्प्लिमेंट करायचा नाही आहे. त्यांचे जे फंडामेंटल राईट्स आहेत, जे लीगल राईट्स आहेत, त्याला प्रोटेक्ट करून सुद्धा आणि त्याची अंमलबजावणी करून सुद्धा LPG व्यवस्थित प्रमाणात तो इम्प्लिमेंट केला जाऊ शकतो. आपण इन्व्हायरमेंटल लॉमध्ये आमचे साहेब शिकवतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं असेल तर इन्व्हायरमेंटवर थोडा प्रॉब्लेम येतो, म्हणून इन्व्हायरमेंटला थांबायचं तर डेव्हलपमेंट करायचं नाही का. तर हा जो एन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट हा जो कन्सेप्ट आहे तो 1972 मध्ये स्टॉकहोम कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आला की सस्टेनेबल डेव्हलपमेंट करा. असं डेव्हलपमेंट करा की जिथे एन्व्हायरमेंटवर पण कमी गदा येईल आणि त्याला प्रोटेक्ट, त्याची जोपासना केला जाईल. तोच कन्सेप्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा आपण एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशनशिपमध्ये सुद्धा आणायला पाहिजे की असं डेव्हलपमेंट करा. LPG आणा, मोठ्या मोठ्या कंपनी आणा, सगळं आणा, भारत देशाला त्याची गरज आहे. पण असं करत असताना त्या वर्करच्या अधिकाराला पुरेपूर प्रोटेक्ट करणे जे फंडामेंटल राईट्समध्ये दिलं आहे. माझं मत आहे आज देश अशा परिस्थितीमध्ये आला आहे की प्रत्येक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीवर कायदा व्हायला पाहिजे. प्रत्येक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलवर जो लेबरची संबंधित आहे आणि त्यांना तेवढे अधिकार तर मिळालेच पाहिजे. हॅलो, हिला विचारू द्या. I'm Deepali Bhavar from Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University. My question is, the best constitution is better than the good administrator. Is it right or wrong? No. You are half correct and half wrong. It cannot be classified as unless and until I have told you what Dr. B.R. Ambedkar have said. Howsoever good a constitution may be, but if the implementing authorities are not good, the constitution will remain bad. And howsoever bad a constitution may be, but if the implementing authorities are good, the constitution will remain good. Now,
If the constitution is what is your philosophy? Your philosophy is that India is a democratic country. In a democratic country, the sovereign powers lies in the hand of the people of this country. We together 125 crore people are the will and the implementing authority of this constitution. Sir, I have rightly pointed out that if you are vigilant over their right, then only law will assist you. Law assists only those who are vigilant, जे आपल्या हक्काशी जागृत आहेत. जे आपल्या हक्काला जागृत नाही, कायदा पण त्याची मदत करत नाही. बरोबर आहे? So first of all, there is a need to have a good provision in the constitution. And if you have good provision in the constitution, then only your good administrator can properly implement it. In India, we have a good constitution undoubtedly. And in India, we are in the era now where we are getting good administrators. It is not that all the administrators are not good. Otherwise, we could not have prospered till this period. Okay, we have come here means we have a good administrator, we have a good philosophy, and in near future, it's only you and me who can put pressure on the good administration to do the good work. We are not vigilant over rights. So if we force them to work properly, I think this constitution is the finest, and there can be only such type of constitution which can survive India to the prosperity. जाणून घ्यायच्यात, दोन गोष्टी जाणून घ्यायच्यात. पहिली म्हणजे अशी की इंडियन लेबर लॉच्या हिस्ट्रीमध्ये कास्ट डिस्क्रिमिनेशनचा कुठे विचार केलेला आहे का लॉजमध्ये, नॉट इन वर्कर्स मुवमेंट. आणि दुसरा क्वेश्चन असा आहे की महिलांचं जे लेबर कॉन्ट्रीब्युशन आहे ते नेहमीच दुर्लक्षित केलं गेलेलं आहे, ज्याला आपण आज इनविजिबल लेबर म्हणतो. तर वर्कर्स मुवमेंटमध्ये ह्या जेंडर बायसचा पण कुठे विचार केला गेला का? तुमचा दुसरा प्रश्न मी पहिले घेतो, कारण तो माझा आवडीचा प्रश्न आहे. याच्यासाठी नाही की देवानी मला 2 मुली दिलेल्या आहेत, पण आम्ही जेवढे लॉ प्रोफेसर्स आहोत, आम्हाला बेसिकली फेमिनिस्ट मानलं जातं. आम्ही फेमिनिस्ट विचारधारेचे असतो, कारण आम्हाला माहिती आहे की त्या वर्गाला कायदा संरक्षणाची अधिक गरज आहे. आमच्याकडे लोक येतात, म्हणतात की का हो एखाद्या नवऱ्याने एखाद्या बाईला त्रास दिला तर खूप कायदे आहेत, आणि एखाद्या बाईने नवऱ्याला त्रास दिला तर कोणता कायदा आहे का? नाही आहे. असं नाही की नाही आहे, कायदा नाही आहे, पण तसा कायदा इम्प्लिमेंट होत नाही. जसं पोटगीमध्ये 125 इमिजिएटली दिलं जातं, आणि तसं आता डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये पुरुषांना पण समाविष्ट करून घेतलेला आहे, पण तो तेवढ्या स्पिरिटने नाही जेवढ्या बायांचं अधिकाराचं होतं. आता आपले समाज रचना बघा, मी मगाशी भाषणामध्ये पण म्हटलं की आपलं जे डिव्हिजन ऑफ लेबर आहे घरापासूनच ते डिस्क्रिमिनेटिव्ह आहे. ते कसं की घरकाम सगळे आपण बायांना दिले, जे स्वयंपाक तू कर, मुलांना तू सांभाळ, त्यांचं एज्युकेशन तू घे, आम्ही बाहेर जातो. बरोबर आहे? हे आपण समाज रचना असं तयार करून आता आपण समाजाला म्हणतो की ही रचना आहे, आता तुम्ही आपसामध्ये ठरवून घ्या, आणि कालांतराने तसंच होत जातं. व्यक्तिगत इथे सांगण्याची गरज नाही, पण मी माझ्याच अनुभवातून सांगतो की आम्ही दोघंही हस्बंड अँड वाईफ इथे मुंबई हायकोर्ट नागपूर बेंचला प्रॅक्टिस करत होतो. बरोबर, 3 वर्ष आम्ही सोबत प्रॅक्टिस केली, आणि नंतर वी हॅव डिसाइडेड टू गेट मॅरिड. आम्ही लग्न झालं, आणि नंतर असं डिसाईड झालं की जेव्हा आम्हाला पहिली मुलगी झाली की आता तर दोघंही काम करू शकत नाही, तर आम्ही विचार केला की कोणी एकच काम करेल, कारण मुलीला कोण सांभाळणार. बरोबर आहे? तर नॉट बाय कंपल्शन, मी त्यावेळेला प्रॅक्टिसच करत होतो, नॉट बाय कंपल्शन, पण आम्ही विचार केला की मी तिला हे ऑप्शन दिलं होतं की तू जा, मी सांभाळतो, कारण फेमिनिस्ट विचारधारा आहे. बरोबर आहे? ती म्हणाली नाही तुम्हीच जा, आता तुम्ही प्रॅक्टिस करा, मी सांभाळतो. आता दोन्ही मुली हळूहळू मोठ्या झालेल्या आहेत, पण आता असं असतं की स्त्रियांचंच नाही पुरुषांचं पण, की कंटिन्युटी नाही राहिली तर कॉन्फिडन्स लूज होतो. बरोबर आहे की नाही? त्याला कुठेतरी चलन द्यावं लागेल. समाज व्यवस्थेमध्ये आता नेक्स्ट जे पिढी आहे ते फार जास्त जागृत आहे. बरोबर आहे? आमच्या येणाऱ्या मुली आणि आणखी त्याच्यानंतरच्या एक जनरेशन फार जागृत राहील. म्हणून ते जसं साहेबांनी सांगितलं की ते आंदोलनं करून, हे करून, प्रेशर टाकून ते होणारच आहे. तर जेंडर जस्टिस इज नॉट ओनली आवर कॉन्स्टिट्युशनल गोल, बट दिस इज वॉट इन नेक्स्ट 20-25 years यू विल सी दॅट इट विल बिकम रियालिटी. हा तुमचा पहिला प्रश्न. पहिला प्रश्न काय होता तुमचा? कास्ट डिस्क्रिमिनेशन. जसं की मी आपल्याला सांगितलं
की भारतामध्ये जे डिव्हिजन ऑफ लेबर जे झालेलं आहे किंवा वर्क ते जातीच्या आधारावर झालेलं आहे. आपण त्याच्याकडे जास्त, कारण तो मग एक वेगळे 4-5 तास लागतील त्याच्यात, खूप बोलू शकतो त्याच्यावर, पण त्याच्यावर आता तेवढं न बोलता मी एक सांगतो की हा जो चौथा वर्ग निर्माण केलेला होता, ज्याला आपण शूद्र वर्ग म्हणतो, त्यांनी नेमकं त्यांचं काम काय होतं? वरच्या तिघांची सेवा करणं. हे हिंदू सभ्यतेमध्ये अशी सभ्यता त्यांनी निर्माण करून ठेवली होती. आता नाही, कॉन्स्टिट्यूशननी सगळं विस्कटीत करून टाकलं त्यांचा प्लॅन तो. आता काय, याचं काम जे होतं ते पहिल्या तिघांची सेवा करणं होतं. तर जो जुता चांगला बनवतं त्याला सांगितलं तुझं काम तेच आहे, तुझे लेकरं पण तेच करायचं. तो जुता चांगला बनवतो त्याने जुता बनवायचा, माझं म्हणणं आहे, माझंही व्यक्तिगत मत आहे. जो जुता चांगला बनवतो तो त्यांनी जुता बनवायचा, पण त्याचा मुलगा जर चांगला प्रोफेसर होत असेल तर त्याला जुता बनवण्याचं काम कशाला देता? त्याला तुम्ही प्रोफेसर बनवा. पण त्यावेळेसची व्यवस्था अशी नव्हती ना. त्या व्यवस्थेत ते एक विशिष्ट जातीला तो काम सोपवण्यात आलं आणि बाकी सगळ्या जातींना ते काम सोपवण्यात तसं आलं. तर जेव्हा लेबरमध्ये आपण येतो, आणि एक आणखी इथे एक ॲड करतो मी, की मुघलांपर्यंत आणि इतर हिंदू राष्ट्रापर्यंत हे ठीक होतं, पण ज्या अर्थी इंग्रज आले त्यांनी कालांतराने स्लोली अँड ग्रॅज्युअल, कारण त्यांचं अर्निंग प्रॉफिट वॉज देअर ओनली मोटिव्ह. तर ते कालांतराने त्यांनी हळूहळू, पहिले तर ते मानत गेले नाही, तुमची वर्ण व्यवस्था मानतो आम्ही, तर त्याला आम्ही अबाधित ठेवू. पण कालांतराने जेव्हा त्यांना सोशलिझम आणायचं होतं, ह्या देशातून जाण्याचं त्यांनी ठरवलं होतं, तेव्हा त्यांनी हा विचार केला होता, आम्ही काय मानत नाही, सगळ्यांना शिक्षण द्या, ज्याला जे करायचं आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर कास्ट, इफ यू आर अ लेबर कम्युनिटी, हे तुम्हाला इतके अधिकार मिळतील. कायद्याचा खूप मोठं योगदान आहे त्याच्यावर. आणि नंतर जसं साहेबांनी सांगितलं, मी नक्कीच त्याच्यावर आता गेल्यावर तो माझा पहिला रिसर्चचा विषय राहील, की 1935च्या नंतर जे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये भर आणलं, तो फार मोठा सिंहाचा वाटा आहे लेबर मुवमेंटमध्ये, लेबर कायद्यांमध्ये ह्या देशामध्ये. तर तिथे आपण कास्टिझम हा संपूर्ण तिथे एक तर कॉन्स्टिट्यूशन आलं, आर्टिकल 17 आलं, अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी, म्हणजे सगळं संपलं. आता केलं तर गुन्हा आहे, मग ॲट्रोसिटी ॲक्ट आला, हा ॲक्ट आला, तो आला. त्याच्यावर न बोलता तो लेबरचा जो मुद्दा आहे तो आपण परत येऊ मार्क्स फिलॉसॉफीवर, हॅव आणि हॅव नॉट्स. तर आता तो कास्टिझम त्याच्यावर रिफ्लेक्ट होत नाही. पण याच्यावर मी एक ॲड करतो, माझा PhDचा टॉपिकच अनऑर्गनाइज लेबर होता, आणि संशोधन करताना मला अशा लक्षात आलं की जो 92% लेबर फोर्स जो अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतो, त्याच्यातलं मोर दॅन 90% हा बहुजन समाजाचा व्यक्ती आहे. SC, ST, OBC, VJ&T आणि असे ओपन कॅटेगरीचे जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत, ज्यांना कास्टिझम माहीत नाही, ज्यांनी कधीच कास्टिझम केलं नाही, ते स्वतःच गरीब आहेत, अशा लोकांना त्याच्यामध्ये तो एक वेगळा वर्ग निर्माण झालेला आहे. बरोबर आहे, तो एक वेगळा वर्ग निर्माण झालेला आहे. म्हणून त्या वर्गाला एक विशिष्ट सिंपॅथी देऊन 2013 मध्ये माझ्या गाईडने डॉक्टर किशोर जांभूळकर, नागपूरचेच आहेत, माझी PhD पण नागपूरचीच आहे, त्यांनी मला माझ्या मागे लागून, आमचे डॉक्टर 3T पटेल मॅडम आहेत, आता HOD होत्या, त्यांनी तो संविधानात पाठवायला सांगितलं. आणि मला अभिमान वाटतो माझा गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचा आणि ह्या सगळ्या महानुभावचा, जे माझ्यासोबत जुळलेले आहेत, माझ्या विचारधारेला नेहमीच सपोर्ट करत असतात, की तिथून मला एक पत्र आलं की याच्यावर जेव्हाही बिल किंवा कायदा इंट्रोड्यूस होईल, आपला थेसिस आणि आपल्याला बोलवण्यात येईल. तर मला ते एक विद्यार्थ्यांना म्हणूनच मी सांगतो, आपला रिसर्च फार महत्त्वाचा असतो, आपण गहन अभ्यास केला पाहिजे त्या रिसर्चवर, आणि त्याच्या अनुषंगाने, कारण देशाला कधी त्याचा फायदा होईल, आपल्या बांधवांना कधी त्याचा फायदा होईल, हे कधीही होऊ शकतो, याच्यावर काही हे नाही आहे. म्हणून तुम्ही रिसर्च ठामपणे चांगला व्यवस्थित करत चला. आणि याच्यामध्ये एक ॲडिशन करायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं एक फिलॉसॉफी, त्यांनी कम्युनिझमला कधीच सपोर्ट केला नाही, त्यांनी लेबर मुवमेंटला सपोर्ट केला आणि कामगारांच्या हिताचे जे कायदे केले. कारण त्यांचं असं म्हणणं होतं, या कामगाराच्या मुवमेंट जर आपण सपोर्ट केला, त्याला पाठिंबा दिला, तरी जाती व्यवस्था आपोआप नष्ट होईल. बघा, कुठल्याही फॅक्टरीमध्ये असो, कुठल्याही एखाद्या उद्योगामध्ये असो, सगळेजण एकत्र जेवतात, एकत्र काम करतात, त्यांच्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना वाढीला लागते. आता गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये बघा, असं ते होत नाही. जातीभेद जर नष्ट करायचा असेल, कदाचित आपण दोघं ॲग्री व्हाल, तर ह्या कामगार चळवळीला त्यांनी त्या उद्देशाने प्रोत्साहन दिलं. पण इतर अनेक कार्य बाहुल्यामुळे त्यांना संविधान बनवायचं होतं,
इतर चळवळीकडे लक्ष द्यायचं होतं, दलिताचा उद्धार जो आहे डाऊन ट्रोडन कम्युनिटीचा तो करायचा होता. त्याच्यामुळे त्यांचं थोडंसं या कामगार चळवळीकडे दुर्लक्ष झालं. पण कदाचित त्यांचा जो उद्देश आहे तो अत्यंत स्तुत्य होता, असं मला एक थोडंसं ॲडिशन करतो. नाही, बरोबर, अगदी बरोबर सर. हॅलो त्याला बोलतो तीनदा त्याचा. थँक्यू सर. मी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली इथून आलो आहे. सर माझा प्रश्न आहे की मग तुम्ही जसे म्हटले की आपल्या भारताचं संविधान हे सर्वोच्च आहे आणि त्याच्यातले काही कलमा इतक्या सुंदर आहे की ते राबवले गेले तर आपला भारत हा अमेरिकेच्या पुढे जाऊ शकतो. तर सर यामध्ये कोणता अडथळा आहे तुम्हाला काय वाटतं? एकदम छान प्रश्न विचारला. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये हे जे वर्कर्सच्या संबंधात ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, हे तुम्ही बघा, फंडामेंटल राईट जो असतो ना त्याचा इकॉनॉमीशी काही संबंध नाही आहे. तो मूलभूत अधिकार तुम्हाला दिलेला आहे इरेस्पेक्टिव्ह ऑफ की भारत देश किती गरीब होता अगोदर आणि पुढे किती श्रीमंत होणार आहे. तो जेव्हा गरीब होता तेव्हाही त्याला एन्फोर्स करायचा आहे आणि जेव्हा तो श्रीमंत खूप जास्त श्रीमंत होणार आहे तेव्हाही त्याला एन्फोर्स करायचा आहे. पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीला मॅक्झिमम मोर दॅन 99% डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीला इम्प्लिमेंट करत असताना आर्थिक धोरणाला लक्षात घेऊनच करावं लागतं. तो बेस्ड ऑन इकॉनॉमी आहे, ठीक आहे. हा बेस्ड ऑन पॉलिटिकल राईट्स आहे, म्हणून याला आपण सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स म्हणतो फंडामेंटल राईटला. पण तो इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट्सवर आधारित आहे. जसं राईट टू वर्क, आता सगळ्यांना जर काम द्यायचं आहे तर शासनाकडे मनरेगामध्ये आपण बघितलं ना, मग कधी फ्रॉड झाले तर मग म्हणून गदा येतं. पण देशाच्या तिजोरीमध्ये तेवढा पैसा आहे का की सगळ्यांना 365 दिवस काम मिळेल याची खात्री आपण देऊ शकतो, गॅरंटी देऊ शकतो. जस्ट अँड ह्युमन कंडिशन ऑफ वर्क, लिव्हिंग वेजेस द्यायचं आहे का? तर आता नाही. आपण फेअर वेजपर्यंत आलो म्हणून मगाशी सांगितलं, पण आपला कॉन्स्टिट्युशनल गोल आहे ते दिवस दूर नाही. मी तुम्हाला सांगितलं की जर आपली इकॉनॉमी ह्याच याच्याने आणि आणखी याच्यापेक्षा जास्त होत गेली तर येणाऱ्या 25-30 वर्षाच्या कालामध्ये सगळेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीवर कायदा होईल अशी माझा विश्वास आहे. असं यांना विचार. सर मी स्नेहा मिसाळकर, अमरावती युनिव्हर्सिटी. माझा प्रश्न आहे, गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर असे दोन सेक्टर असतात जिथे रोजगार मिळतो कामगारांना. त्यापैकी प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामगारांना श्वासती असते किंवा त्याला सोयी सुविधा मिळतात, तेव्हा शासन मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त क्षेत्राचे प्रायव्हेटायझेशन करत आहे. त्यामुळे कामगारांवर अन्याय होतो का, याबद्दल तुमचे काय मत आहे? हा, पहिली गोष्ट तर प्रायव्हेटायझेशन जसं मी सांगितलं, बसा आपण प्रायव्हेटायझेशन मी सांगितलं की जेव्हा आपण आता हा प्रश्न असा आहे की भारतीय प्रिएम्बलमध्ये कॉन्स्टिट्युशनल 42nd अमेंडमेंटमध्ये सोशलिस्ट शब्द टाकण्यात आला. प्रश्न असा आहे की 1950 मध्ये इंडिया सोशलिस्ट नव्हता का? होता. तो वर्ड टाकण्यात आला आहे नंतर. म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं का की इंडिया सोशलिस्ट आहे म्हणून? सरांनी आताच सांगितलं की ते कम्युनलिझमच्या विरुद्ध होते, कम्युनिस्ट विचारधारेच्या विरुद्ध होते आणि कॅपिटलिस्टच्या पण विरोधात होते. त्यांना पाहिजे होतं की सोशलिझम इथे आणावं. बरोबर आहे. म्हणजे 1950 आणि त्याच म्हणजे विचाराशी बाकी सगळे मेंबर्स पण सहमत होते. तो शब्द तिथे टाकण्यात आला नाही म्हणून भारत सोशलिस्ट नव्हता असं म्हणणं चुकीचं आहे की भारत सोशलिस्ट 1976 मध्ये झाला. आता मी सांगितलं की 1991च्या नंतर जेव्हा आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन आपण जे सुरू केलं त्याच्यामुळे आपण सोशलिझम मधून आपण परत कॅपिटलिझममध्ये वळत आहोत. पण तुमचं हे जे म्हणणं आहे की आपण जबरदस्तीने प्रायव्हेटायझेशनकडे वळत आहोत हे चुकीचं आहे. असं होत नाही. सहसा प्रायव्हेटायझेशन करायला एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमधून जावं लागतं आणि हे लक्षात ठेवावं लागतं की पुढच्या 5 वर्षानंतर तुम्हाला लोकांपुढे परत मत मागायला जायचं आहे. बरोबर आहे. एका विशिष्ट कम्युनिटीची विचारधारा असू शकते जी नंतर पॉलिटिकल पार्टीमध्ये कन्वर्ट झाली आणि नंतर ती मेजॉरिटीमध्ये आली तर ती प्रायव्हेटायझेशन करायला सुरुवात करेल. आपल्या माहितीकरता सांगतो की कम्युनिस्ट पार्टीमध्ये सुद्धा वेस्ट बेंगॉलमध्ये कम्युनिस्टांची सत्ता जेव्हा होती तेव्हा त्यांना पण प्रायव्हेटायझेशन करावं लागलं 3 हॉटेल्सचं जी सरकार चालवत होती. बरोबर आहे. तर प्रायव्हेटायझेशन हा एक कन्सेप्ट आहे. ते कॅबिनेटनी ते धोरण करून ते विचारधारा करायची की त्याची गरज आहे का. बरोबर आहे. आणि प्रायव्हेटमध्ये जास्त सुख सुविधा मिळतात. आपण कधी या
आमच्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण लेबर्स असो खूप सुखसुविधा आहेत, असं डिस्क्रिमिनेशन पण बरोबर नाही. हां, फक्त प्रायव्हेटाईज हे जे म्हणून IT सेक्टर वगैरे आलं याच्यामध्ये जे बेनिफिट्स आता, कारण तिथे प्रॉफिट्स ह्यूज आहे आणि गव्हर्नमेंटचं प्रॉफिट मोटिव्ह नाही, त्यांचं सोशलिझम विचारधारा सगळ्यांना, कारण गव्हर्नमेंट जो पैसा कमवतो ते त्यांच्या धोरणाने सगळ्यांना इक्वली स्प्रेड करायचं. बजेटमध्ये आपण बघता ना, 1 रुपया सरकारने कमवला तर त्याचे किती किती पैसे कुठे कुठे त्यांना हे करायचं आहे, बरोबर आहे. तसा तो धोरण तो इम्प्लिमेंट करावा लागतो. त्याच्यामध्ये कदाचित कुठेतरी इम्प्लिमेंटेशनमध्ये प्रॉब्लेम आहे. बट आय एम नॉट इन फेवर ऑफ प्रायव्हेटायझेशन, आय एम नॉट इन फेवर ऑफ कम्युनिस्ट विचारधारा. सोशलिझम इज द बेस्ट कन्सेप्ट इन इंडिया. गव्हर्नमेंटचं सुद्धा आता धोरण आहे, बदलत आहे. आता पूर्वी कसं एक वेलफेअर कन्सेप्ट आपण घेतला होता आणि कामगार, सरकार, नौकर, एम्प्लॉईज यांचं प्रो धोरण होतं शासनाचं. पण आता बघा एक काही, आता मला वाटतं 2008 नंतर पेन्शन स्कीम कम्प्लीट गव्हर्नमेंट सर्वंटला बंद केली. 2005 नंतर त्याच्या कुठलीही लायबिलिटी गव्हर्नमेंट घ्यायला तयार आहे आणि मॅक्झिमम पोस्ट आता सगळ्या व्हेकंट आहेत आणि आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजे गव्हर्नमेंट कमीत कमी लायबिलिटी घेते आता. कारण शेवटी शासनाला सुद्धा ह्या योजना जर लावायच्या आहे तर किती आपण त्याच्यावर खर्च करावा, या वेलफेअर स्कीमवर किती खर्च, याला आहे म्हणजे हे थोडंसं धोरण शासनाचं निश्चित बदलत आहे मात्र. Let him have the opportunity first. सर, आज जगामध्ये टेररिझम हा सर्व देशाच्या दृष्टीने चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे. सर, 2013 मध्ये जे एक आकडेवारी आली आहे की टेररिझम मध्ये लहान मुलांचं प्रमाण किती आहे, तर सर ते खूप भयंकर आकडेवारी आहे. जगातल्या टॉप मोस्ट 10 टेररिस्ट ऑर्गनायझेशनचा जर विचार केला तर जवळजवळ 40% त्याच्यामध्ये गर्ल्स चाइल्ड आहेत. चाइल्ड कॉम्बॅटंट्स त्यांचा उपयोग केला जातो. त्याच्यातली अजून एक भयंकर आकडेवारी म्हणजे गर्ल्स चाइल्डचा, ज्या अंडर 14 आहेत, अंडर 18 आहेत, यांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातोय. तर ते गर्ल्स चाइल्ड किंवा चाइल्ड कॉम्बॅटंट्स हे कामगार म्हणून त्यांचा उपयोग केला जातोय का असं तुम्हाला वाटतंय का? आणि जर त्यांचा कामगार म्हणून उपयोग केला जात असेल तर हे देश किंवा प्रत्येक देश याच्याविषयी कठोर पावलं का उचलत नाहीत? कारण श्रीलंकेतील जी LTD ही एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, तर त्यांचं सरळ मत आहे की आम्ही या लहान मुलांना ॲज अ कॉम्बॅटंट म्हणून याच्यासाठीच भरती करतो की त्यांची काउंटर इन्सर्जन्सीची शक्यता कमी असते आणि ते आमच्याकडून पगार मागत नाहीत. तर हा खरंच आजचा बर्निंग इश्यू आहे, याबद्दल तुमचं मत काय? आपण जेव्हा कामगार हा शब्द वापरतो तो तेव्हा तो काम करतो इंडस्ट्रीमध्ये, बरोबर आहे. इंडस्ट्रीची परिभाषा जी आहे ती सगळ्याच कामगार कायद्यामध्ये वेगवेगळी देण्यात आलेली आहे आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाचा जजमेंट आहे बँगलोर वॉटर सप्लाय अँड सीवेज बोर्ड वर्सेस A. राजप्पा AR 1978 पेज नंबर 545 वर अप्रतिम जजमेंट आहे. त्या जजमेंटमध्ये त्यांनी इंडस्ट्रीची परिभाषा केलेली आहे. इथे पहिला प्रश्न येतो, वेदर टेररिझम इज अन इंडस्ट्री, तो इट इज नॉट. तर जेव्हा ती इंडस्ट्रीज नाही तेव्हा तिथे कोण अपॉइंट होतो, काय अपॉइंट होतो, ह्या सगळ्याच गोष्टी इलिगल आहेत. इट्स अन इलिगल. सो फर्स्ट ऑफ ऑल इट इज नॉट अन इंडस्ट्री अँड इट इज अन इलिगल ॲक्टिव्हिटी. हे इलिगल ॲक्टिव्हिटीमध्ये कोण काम करतो, कोण काम नाही करत, त्या सगळ्याच गोष्टी इलिगल आहेत, बरोबर आहे. आणि तो इलिगल असल्या कारणामुळे ते त्याच्यावर तर प्रोहिबिशन आणलंच पाहिजे आणि येईल कालांतराने. सगळ्या कंट्रीजचं आता धोरण बदलत चाललेलं आहे, तो येईल. Sharvari Agashi from the University of Mumbai. My question is, you mentioned how workers in the unorganized sector don't come under the purview of labor laws. Now with increasing small and medium enterprises and ancillary units resorting to casual and informal workers to cut costs, it seems utopian to assume that all of these workers can be moved to the organized sector. So do you think it is even theoretically possible to build a mechanism that protects these informal workers? You see that what you said that from unorganized sector to organized sector jumping of such a huge worker is highly impossible, number one. Number two, I have quoted that 8% of labor force in India work in organized sector, and Honorable Dr. Karche Sahab have rightly pointed out that because of the government policies, now even it may not be sarcastic to say that the future policies of the government will further reduce this 8% to 6% and 5%. So don't be so much optimistic that in future this 92% labor force in unorganized sector is going to be get reduced. It will increase.
because of government policies. And there is no way to jump from unorganized sector to organized